नक्कीच राजकारणामध्ये देखील त्यांनी आपली पताका रोवली आहे ते ओमकारजी बजागे उपसरपंच वांद्रे गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट सेमीफायनल बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस विपक्ष स्वर्गीय साईनाथ प्रतिष्ठान या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा विचार करायचा झाला. नाणेफेकी जिंकली साईनाथ प्रतिष्ठान या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला इन्व्हाइट केलाय बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाला फलंदाजीसाठी. सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची फेर पाठवायची आहे प्लीज. नक्कीच प्रत्येक फलंदाजासाठी इथे मात्र संधी असणार आहे, सुवर्ण संधी. मोरेजी नारायण बजागे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय षटकार हॅट्रिक साठी. सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाकडनं सलामीवीर सूरज पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सागर पाटील. सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर निखिल बजागे. तीन षटकांचा सामना असणार आहे. लेट्स प्ले पहिला सेमीफायनलचा मुकाबला. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस विपक्ष साईनाथ प्रतिष्ठान. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर निखिल बजागे आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज पाटील. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चकवा देण्याचं काम केलं गेलं होतं फलंदाजाला आणि त्या दरम्यान सन्मान देताना सन्मानित करताना फलंदाज सूरज पाटील पहिल्याच बॉलवर सिंगल एकवटली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. एलिमिनेटर मॅच जो जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये थेट प्रवेश करेल आणि जो हारेल तो मात्र नक्कीच या नक्कीच त्याला माघार घ्यावी लागेल. यावेळेस मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते यष्टनच्या मागे. यष्टीरक्षक अजय आपल्याला पाहायला मिळतोय आणि शॉर्ट फाईनल एक रिझनला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ट्रॅकर ऑफ कटचा फटका. फिल्डर तिथे आहे. तीन तीन फिल्डर चेस करतायत. चेसेबल होता. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2 ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर.
पुढचा बॉल याही वेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अगदी पायाचा वेध घेणारा हा बॉल होता, परंतु इथे मात्र सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून इथे मात्र धावा जोडल्या जात आहेत P1च्या षटकामध्ये. नक्कीच आजच्या सत्राचा विचार करायचा झाला, मोठे फटके P1च्या षटकामध्ये कमी पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने कुठेतरी पॉवर प्लेचा जो स्कोर होता तो मी तर म्हणेन 15 धावा उच्चांक राहिला होता आणि त्यानंतर तो मोडीत देखील काढला गेला नाहीये. लॉफ केलाय, स्ट्रोक चांगला आहे, डाऊन दी बॉल फिल्डर पोहोचेल का? 2-2 फिल्डर तितक्याच वेगाने, परंतु त्यांना चकवत बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. हा येतोय पहिला VPL ब्रँडेड स्ट्रोक, 4 चौकार. राजू भरघोस वेगाने गेला होता, परंतु तिथे मात्र दोन्ही फिल्डर्सचा राजू आणि साहिलची जोडी होती, दोघांनाही रीच होता आलं नाही. त्या अनुषंगाने कुठेतरी बॉल सरळ सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळाला. पसीने पसीने की साई से जो लिखते हैं इरादों को, उसके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते. आणि इथे मात्र घाम गाळावा लागेल जर हा सेमीफायनलचा सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघांना. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण तो पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टॉस चेंडूची समाप्ती, षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बालाजी एंटरप्राइजेस संघाचे 9 धावा, लॉस ऑफ विदाउट विकेट. कुठेतरी निराश पाहायला मिळतोय सूरज, कारण की आर्क मध्ये होता आणि त्याला पार्क मध्ये पाठवण्याचा मनसुबा होता, तो मनसुबा इथे मात्र असफल ठरला आणि त्या अनुषंगाने कुठेतरी निराशा आपल्याला पाहायला मिळाली सूरजच्या चेहऱ्यावर. चला स्पीडअप करायचंय. या दरम्यान शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाचे ओनर, संघ मालक रोशनजी बजागे साहेब, त्यांच्या समवेत शांतारामजी बजागे साहेब, आणि आनेगावचे नक्कीच उद्योगपती बंडू पाटील आणि यांचं इथे मात्र, आणि वांद्रेगावचे शांतारामजी बजागे साहेब यांचं मात्र इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत नकुलजी हरिश्चंद्र बजागे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील VPL सीझन 1 मध्ये नक्कीच बोरिवली गावचे उद्योगपती यासिनजी शेख साहेब यांचं देखील इथे मात्र शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्हा सर्वांचं VPL सीझन 1 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच सरपंच साहेब निलेशजी तुकाराम बजागे साहेब यांचे पिताश्री तुकाराम पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ते सर्रास चेंडूची फेकी, यू मिस आय विल डेफिनेटली, पहिल्या विकेटचं पतन. साहिलला इथे मात्र ब्रेक थ्रू प्राप्त होताना, अर्थातच सागर पाटील बॅक टू दी पवेलियन.
त्याचा आनंद घेताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलचा हा बॉल ऑफ ट्रॅक करत ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू अगदी जाईल डिक्लर झोन मध्ये आणि एक धाव इथे एकवटली जाईल. एकच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. नक्कीच कमालीची कामगिरी राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. त्या कामगिरीच्या जोरावर इथे मात्र मजल मारली आहे सेमी फायनल राऊंड मध्ये दोन्ही संघाने. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनलचा अजून एक चित्त थरारक सामना. अर्थातच यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक स्पेसने बीट करून सोडला. इनफील्ड मध्ये संधी आणि झेलबाद. फलंदाज फेल. सूरज बिग विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन टीम बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाला. सूरज बॅक टू दी पविलियन. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. भावानेच भावाचा काटा काढलाय. जो काटा नक्कीच कुठेतरी या सामन्यामध्ये मध्ये येत होता. सूरज पाटील मोठं नाव ज्याच्या माध्यमातून चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती मागील 2 सामन्यांमध्ये. तोच काटा इथे मात्र दूर सारताना गोलंदाजीच्या स्वरूपात साहिल पाटील गोल्डन विकेट कॅरी केली गेली आहे. भावानेच भावाला आउट केलं आणि तो सेलिब्रेशन देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला ऑन स्क्रीनवर. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर राजू मुकणे. पैज लावायचे असेल तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार हाराल. आप ट्रॅकर होता राजूचा. याही वेळेस मात्र बीट करून सोडले फलंदाजाला. नक्कीच विशाल पाटील ज्याला किंग मेकर म्हणून संबोधलंय आणि या दरम्यान नक्कीच 1 फॉर दी ओव्हर इथे मात्र वॉर्न करण्यात आलाय गोलंदाजाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू सरळ जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. शानदार जानदार रुबाबदार 6 षटकार. नक्कीच छोटा पॅकेट बडा धमाका डायनामो पॅकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि तो ब्लास्ट होताना आता मात्र विशाल पाटील जरूर किंग मेकर म्हणून याला संबोधलं जातं. का संबोधलं जातं? जरूर प्रॅक्टिसची तफावत आहे, परंतु म्हटलं जातं ना नक्कीच फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विशालच्या बॅट मधून. पुन्हा बॉडी टर्न केली होती, पूर्ण बॉडी स्विंग केली होती, परंतु स्विंगाना मिस डॉट चेंडूची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी राजू मुकनेच्या माध्यमातून. तो देखील छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. राजू यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अगदी पुढे आले होते आणि ते पाहता इथे मात्र लेंथ मध्ये परिवर्तन करताना राजू आणि नक्कीच इथे मात्र स्टंपिंग आउट होतोय. फलंदाज फेल. अजून एक विकेटचं पतन. 3रा विकेटचं पतन विशाल पाटील. बॅक टू दी पविलियन. नौका फलंदाज इनाट नंबर 5 वर नीतेश बजागे उर्फ छोटू. याही वेळेला रायझिंग अँड सरप्राइझिंग. मी तर म्हणेन नक्की जी खेळपट्टी खराब झाली आहे ना तो ऍडव्हान्टेज प्राप्त होत आहे गोलंदाजांना आणि त्या अनुषंगाने कुठेतरी लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले. या नक्कीच टुर्नामेंटचा
उच्चांक म्हटलं तर दिव्यांश इंटरप्राइजेस संघाच्या 68 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तदनंतर धावा बनल्या नाहीत. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर ते त्या डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये फेकतील. त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होत्या. तिसऱ्याचा मानस दाखवला जाईल का? धावचित होत आहे. अजून एक विकेटचं पतन. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. एका इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर 20-21 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय मॅच मध्ये. नक्कीच आयोजकांकडनं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आली आहे की जे सेमीफायनलचे मॅचेस आहेत त्याच्यामध्ये दोन्ही संघांना जो संघ विजय ठरेल आणि जो संघ परास्त ठरेल त्या दोन्ही संघांना बेस्ट परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअल त्या टीम मधला ज्याचा राहील त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वेल लावण्यात आलं तर दादा राणाजी. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यस दिव्यांश 11 विपक्ष काव्या एंटरप्राइजेस या दोन संघांदरम्यान ओमकारजी बजागे साहेब जे उपसरपंच आहेत वांद्रे गावचे आणि नक्कीच आमच्या मानिवली गावचे जावई देखील आहेत. त्यांच्या शुभ असते इथे मात्र टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. काव्या एंटरप्राइजेस विपक्ष दिव्यांश 11 या दोन संघांदरम्यान 18 बॉल 21 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचे संघनायक आणि त्यांच्या समवेत आमचे गणेशदादा पाटील, त्यांच्या समवेत आमचे प्रमुख अतिथी ओमकारजी बजागे साहेब यांना आपण पाहू शकता. टॉस का बॉस कोण ठरेल? नक्कीच काव्या एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय आणि इथे मात्र फिल्डिंग चूज केली आहे. आमंत्रित केलंय दिव्यांश 11 या संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी. वळूयात करंट सामन्याकडे. 18 बॉल 21 ची गरज. सेमीफायनलची मॅच आणि कोण ठरेल फर्स्ट फायनलिस्ट या सामन्यामधून पाहणं गरजेचं आहे. 18-21 21 की 18. चला स्पीडअप करा सामना पंच. टीम हडल कमीत कमी करा प्लीज. 18 बॉल 21 ची गरज. सांघिक पहिलं षटक घेऊन येतं गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सूरज आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता, त्याला स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलंय अगदी कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. हा टोकलाय व्हीपीएल सीझन 1. 4 चौकार. अप्रतिम स्ट्रोक पहिल्याच बॉलवर. भावाच्या अगेन्स्ट भाऊ असं हे बॅटल. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र सन्मान देताना रनआउटची संधी. ओ माय गॉड. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्की चित्र वेगळं असतं, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि या दरम्यान 1+ डिक्लर अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय.
निखिल आला स्ट्रायकिंग एंडला. याही वेळेला सन्मान देताना निखिल या बॉलवर, आणि इथे मात्र सिंगल एकवटली जाते. हा ट्रॅकर होता, पुलचा फटका, चेंडूला अगदी पाठवलंय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चार साहिलच्या बॅट मधून हा येतोय. अजून एक चार, चौकार. यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्ड मध्ये फिल्डर तेथे होता, उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. अप्रतिम फलंदाजी यावेळेस मात्र. यू विल, आय विल डेफिनेटली हिट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला साईनाथ प्रतिष्ठान संघाला. निखिल पजागे बॅक टू द पवेलियन. नक्कीच हा ब्रेक थ्रूची नितांत गरज होती. उशिरा का होईना तो ब्रेक थ्रू आलाय, पण तो पहिल्या ओव्हरमध्ये साहिलने हा सामना खुला करून जोडला आपल्या संघासाठी. 12 धावा, धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. 12 बॉल, इक्वेशन 9 ची गरज आहे. 12 बॉल 9 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघाला. नितेशचा हा बॉल खाली राहताना, आणि पिचिंग देखील चांगली पाहायला मिळाली त्या अनुषंगाने. इथे मात्र डॉट बॉल. साहिल देखील नक्कीच कुठेतरी अचंबित झाला होता, कारण की ज्या पद्धतीने बॉल आला आणि इव्हन बाउन्स त्याला पाहायला मिळाला नाहीये, आणि त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट बॉल. पुढचा बॉल लो फुल टॉस स्विच हिट करण्याची गरज होती का, कारण की ऑन साइडला देखील हा फटका सजवता आला असता. मेजवानी होती, परंतु ती मेजवानी मात्र स्वीकारता आली नाहीये, आणि इथे मात्र सलगचा दुसरा डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इक्वेशन कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतोय. नक्कीच डिक्लर आलाय. डिक्लरच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड केली जाईल. 10 बॉल 8चं इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लो फुलटॉस, पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. हा पाहणं गरजेचं आहे. फिल्डर ते आहेत 2-2, उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा. नाईस रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन दोज, आणि अशा पद्धतीने 2 धावा इथे मात्र संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशनचा विचार करायचा झाला 9 बॉल आणि 6ची गरज.
यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटची कड, बिग विकेट डाऊन. अर्थातच साहिल पाटील बॅक टू दी पवेलियन. चला स्पीडअप करायचंय, नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे प्लीज. स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅकफुटला येऊन, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एक चांगला झेल तिथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर सागरच्या माध्यमातून टिपला गेला आणि संपला तो म्हणजे साहिल पाटीलचा खेळ. दुसरा विकेटचं पतन टीम साईनाथ प्रतिष्ठान संघाला. साहिल पाटील बॅक टू दी पवेलियन. पुढचा बॉल लो फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर तेथे आहे, उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. आता मात्र इक्वेशन काहीच खुलावताना आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल आणि 5 ची गरज. इथून मात्र एक डॉट चेंडू आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तो डॉट चेंडू येईल का, असे जर तरचे प्रश्न जरूर दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जर तरला महत्व नसणारा खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि तो क्रिकेट इथे मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान इथे मात्र अवांतर चेंडूची फेकी केली गेली. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड केली जाईल आणि व्हाईटच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 17 बोर्ड. 7 बॉल 4चं इक्वेशन. याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग तिथे, फिल्डर तेथे आहेत, बॅकअप चांगला, परंतु तिथे देखील फंबलिंग पाहायला मिळते योगराज पाटील याच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान 2 धावा. 6 बॉल आणि 2चं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आणि नक्कीच तो इक्वेशन इथे मात्र चेस केला जाईल का पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल 2 ची गरज. 2 की 6, 6 की 2. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर मानस. आणि इथून मात्र 6 बॉल 2 बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच मागील षटकाचा विचार करायचा झाला तर पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला, तदनंतर सिंगल आली, त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल आली, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट, पुन्हा एकदा 1 धाव, त्यानंतर वाईड आला आणि त्यानंतर 2 धावा. असा 6 बॉलचा लेखाजोखा मागील षटकाचा तुमच्या समोर इथे मात्र मांडण्यात आलाय. आणि आता मात्र 6 बॉल आणि 2चं इक्वेशन. नक्कीच या दरम्यान शीतपेय आम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे. काव्या एंटरप्राइजेसचे मालक अजयजी विजय बजागे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं व आमच्या सर्व टीमच्या वतीनं खूप खूप आभार. लो फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. इक्वेशन मात्र चेंज होताना पाहायला मिळेल. 5 बॉल 2 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये अशक्यप्राय अशी कोणतीच गोष्ट नाहीये आणि इथे मात्र शक्य करायचं झालं तर तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल 2 देखील डिपेंडेबल आहेत. 6 बॉल 1 धाव देखील डिपेंड होताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि नक्कीच या धावा डिपेंड केल्या जातील का. बॅटची लिडिंग एज, विनिंग शॉट येतोय, चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे मात्र पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान संघ. थेट फायनलचा तिकीट त्यांना मात्र प्राप्त होत आहे आणि परास्त करतोय बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघाला. वेल प्लेड टीम स्वर्गीय साईनाथ पाटील प्रतिष्ठान अँड हार्ड लक टफ लक बागेश्वर बालाजी एंटरप्राइजेस संघ.